विश्वा, तुला माहिती आहे विश्वा, मी डोळे बंद केले की मला कुणाचा चेहरा दिसतो? कोणाचा? तुझा. तूही डोळे बंद कर ना आणि मला सांग तुला कुणाचा चेहरा दिसतोय. नाही नको ना. कर ना. अगं पण ओके. कुणाचा चेहरा दिसला? तनु, सॉरी, ये ना आत, ये ना. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. सॉरी, मी तुम्हाला डिस्टर्ब केलं. यू गाईज कॅरी ऑन. सही. एकच मिनिट. एक मिनिट आलो. जानू, विश्वा, तू का आलास आता इथे? अरे तुम्ही किती छान सेलिब्रेट करत होता. तू जा बघू, आपण नंतर बोलू. जानू, मी बघितलं की तू अपसेट होतेस म्हणून राहवलं नाही. काही बोलायचं होतं का? हो, बोलायचं म्हणजे मागायचं होतं एक. माग ना. विश्वा, व्हॅलेंटाईन डे हा फक्त कपल्ससाठी नसतो ना, तो तर सगळ्यांसाठी असतो. मित्रमैत्रिणींसाठी सुद्धा असतो ना. हो, असतो ना. बोल, तुला काय गिफ्ट हवंय? विश्वा, तू मला म्हणाला होतास ना, मी आता लवकरात लवकर सगळ्यांसमोर यायला हवं. हो, मी तयार आहे विश्वा. आपण पुढच्या 10 दिवसांनंतर माझ्यासाठी एक गाण्याचा इव्हेंट प्लॅन करूयात. त्या इव्हेंटच्या निमित्तानेच मी सगळ्यांसमोर येईन आणि तिथेच सगळ्यांना कळेल की मी जिवंत आहे. आय एम ग्लॅड. पण असं अचानक काय झालंय? अचानक कुठे? अरे अरे तूच मला म्हणाला होतास ना हे. म्हणजे करूयात ना आपण हा इव्हेंट. ऑफकोर्स जानू, तू म्हणालीस आणि मी करणार नाही असं होईल का? थँक्यू सो मच विश्वा. बरं, तू आता सईकडे जा, नाही तर मलाच गिल्टी फील होईल. अगं पण जानू, विश्वा, पुढचं प्लॅनिंग नंतर. आता आधी सई. जा. शुअर. फायनली मला हा निर्णय घ्यावा लागलाय. आता मला सगळ्यांसमोर येण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. कारण विश्वाच्या आयुष्याशी कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज मला चालणार नाही. आणि हेच माझं तुला व्हॅलेंटाईन डेचं गिफ्ट आहे विश्वा, आपल्या मैत्रीसाठी. देवा, आजचा दिवस खूप छान प्रसन्न सुरू झालाय. का कुणास ठाऊक असं वाटतंय की आजचा दिवस खूप छान जाणार. काहीतरी खूप चांगली बातमी कानावर पडणार. तथास्तु. हरीश, तू अचानक काय रे? काय झालं? सगळं ठीक आहे ना? सिंचना बरी आहे ना? हो, पण अरे, तुला काहीतरी सांगायचं. काय झालं? भांडलास तू तिच्याबरोबर? सिंचना घर सोडून नाही ना गेली? अरे बोल ना बाबा, काय झालंय? का जीवाला घोर लावता तुम्ही मुलं? आई, तुला असं का वाटतं नेहमी नेहमी की मी काहीतरी सांगायला आलो, म्हणजे वाईटच बातमी सांगायला अरे आलो? चेहरा बघ कसा केलाय. अगं पण मला तुला आनंदाची बातमी सांगायची आहे ना. आनंदाची बातमी? हो. मग ते एवढा वेळ हे काय आनंदाची बातमी? तुला नोकरी मिळाली का? नाही. सिंचनला तिच्या कामात काही बढती वगैरे? नाही. अरे मग काय आनंदाची बातमी सांग ना बाबा पटकन. ही आहे आनंदाची बातमी. अरे मोजे कसले
कारण हेच झालंय, हीच आनंदाची बातमी आहे आई. बाळाचे मोजे. तू आणि सिंचना आई बाबा होणार आहात? हो, तुझा हा छोटा मुलगा आता बाबा होणार आहे, बाबा. अरे काय गोड बातमी दिलीस रे बाळा. अरे काय गोड बातमी दिलीस तू. अरे बापरे, आता काय करू आणि काय नको असं होतं. सिंचना कुठे? हं, तिची तब्येत बरी आहे ना? मला तिच्याशी बोलायला हवं ताबडतोब. हो आहे, ती घरी आहे, आराम करतीये. आराम करायलाच हवा तिने. तू लक्षात ठेव, तिने व्यवस्थित आराम करायला हवा. पहिले 3 महिने ना खूप काळजी घ्यायची असते बाईची, आणि ना तिला हवं नको ते बघायचं असतं. आणि अरे बापरे, आता आज सगळ्यात आधी मी पौष्टिक लाडू बनवते. नाही नाही नाही, त्याच्याही आधी मला धोपटी आणि टोपडी शिवायला लागतील रे. त्यासाठी मऊसूत कापड लागेल. सासूबाईंच्या जुन्या साड्या घेते बघ, माझ्याही काही जुन्या साड्या आहेत. बाई ग, अरे तुला सांगते, बाळ घरात येणार म्हणजे एवढी कामं, एवढी. तू काय हसतोयस? हा, आधी देवासमोर गोड ठेवते. इतकी चांगली बातमी आणलीस आणि तुझंही तोंड गोड करते. बाई, बाळ घरात येणार म्हणजे इतकी कामं, इतकी कामं. गुड मॉर्निंग. थँक्यू. तू मला आत्तापर्यंत कंपनी दिलीस. चानू 2.0. मी एकटा होतो तेव्हा तू मला सपोर्ट केलास, माझ्यावर प्रेम केलंस. पण आता माझी जानू परत येणार आहे. येस, तिने स्वतः मला सांगितलंय. त्यामुळे आता तुझी गरज संपली आहे. पण डोंट वरी, मी काय तुझ्याशी इतका वाईट नाही वागणार की तुला अचानक घराबाहेर काढेन. आय नो, आजचा दिवस तुझा या घरातला शेवटचा दिवस असणार आहे आणि तो मला तुझ्यासोबत छान सेलिब्रेट करायचा आहे. बघ, ही रूम बघ. इथे आपण किती गप्पा मारले एकमेकांबरोबर, किती छान टाइम स्पेंड केलाय, नाही? But the time has come now. मन भरून या रूमकडे बघून घे, माझ्याकडे बघून घे. इथल्या प्रत्येक गोष्टीची आठवण मनात छानपणे साठवून ठेव, कारण फ्युचरमध्ये मला तुझी कधीही गरज पडणार नाहीये. एकदा का माझी जानू माझ्याकडे परत आली की मी तिला कधीही गमावणार नाही. मी तिच्यावर इतकं प्रेम करेन, तिची इतकी काळजी घेईन की ती परत मला कधीच सोडून जाणार नाही. Come baby, let me show you the room one last time.